स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. सर्वांची वटपौर्णिमा साजरी झाली असेल, त्यामुळं आज सगळेजण रिकामेच असतील. काल बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला नाही. खरं तर सुंदर पारंपरिक कथेचा व्हिडिओ काल आपण टाकलेला होता, पण असू दे, कारण बऱ्याच स्त्रियांना काल कामही असेल. पण आजचा स्टेटस चेक करा, कम्युनिटी चेक करा, कारण 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपला कंटिन्यू लाईव्ह होणार आहे. कंटिन्यू म्हणजे 1-2 दिवसाला तरी आपला लाईव्ह होणार आहे, कारण आता सगळ्या पेंडिंग ऑर्डर पूर्ण करत आणलेल्या आहेत. तुमच्यापर्यंत पोचल्या नसल्या तरी पोचणार आहेत, काम चालू आहे. त्याचबरोबर लवकरच आपली नवीन वेबसाईट पण चालू होत आहे आणि लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहे त्याच्याबरोबर आज मनी मॅग्नेट ब्रेसलेट फ्री आहे. म्हणजे 2860 मध्ये डबल धमाका म्हणू शकतो आपण. खूप छान ऑफर आहे, घेऊ शकता. आणि असं नाही की मनी मॅग्नेट, तुम्हाला जे हवं ते ब्रेसलेट, राशी ब्रेसलेट, व्यसनमुक्ती ब्रेसलेट असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, जे हवं ते तुम्ही त्याच्याबरोबर फ्री घेऊ शकता. 3 ब्रेसलेटचा कॉम्बो ज्यांना हवा आहे, पायराइड, मनी मॅग्नेट, फिरोजा, त्यांनीही संपर्क साधा. अवघ्या 2 ब्रेसलेटच्या किमतीत तुम्हाला 3 ब्रेसलेट मिळणार आहेत. सर्व देवी देवतांच्या मूर्तीसोबत, म्हणजे तुळजाभवानी, कोल्हापूरची आई, स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, विश्वकर्मा मूर्ती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, अशा सगळ्या, विष्णू लक्ष्मी, या सगळ्यावर आत्ता कुरिअर फ्री दिलेला आहे. त्यामुळे 100 रुपये कुरिअरचे वाचणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तुपाच्या वातीच्या एका डब्याबरोबर 1 उदबत्ती फ्री आहे. बघा, मी सगळ्या ऑफर तुम्हाला थोडक्यात सांगितल्यात. श्रावण महिना अगदी जवळ येत आहे. पारद शिवलिंग ज्यांना हवे आहे त्यांनी पारद शिवलिंग घ्या. त्याच्याबरोबर एक रुद्राक्षाचा धूप, म्हणजे धूप आहे कुठलाही, तुम्हाला एक फ्री देण्यात येईल. लवकर ऑफरचा लाभ घ्या, एवढंच तुम्हाला सांगते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. एका स्व अनुभव मला शेअर करायचा आहे, जो अगदी मला स्वतःला 11 दिवसात आलेला होता. तो काय ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वांना माहित आहे की आपण, म्हणजे मी गेल्या वर्षी स्वतःचं घर, छोटंसं का होईना पण स्वतःचं घर घेतलं. खूप सोपं नव्हतं माझ्यासाठी, कारण मी एक सिंगल लेडीज आहे. माझे कागदपत्र अर्थात सिंगल आहेत. ITR सिंगल होते, म्हणजे 2-3 वर्षाचे नव्हते माझ्याकडे काही कारणास्तव. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्या अख्ख्या ही जी सोसायटी आहे त्यामध्ये अवघा हा 1 फ्लॅट शिल्लक होता. म्हणजे ब्रह्मांडानं कसं जुळवून आणलं होतं बघा, की मी ज्या फ्लॅटमध्ये रेंटनं राहत होते त्याच्याच समोरचा हा एकमेव फ्लॅट देणं होता, म्हणजे अख्ख्या सोसायटीमध्ये. आणि त्यामुळं मला हा काहीही करून हवा होता, कारण मला सोसायटी, इथली माणसं, इथली सिक्युरिटी सगळंच खूप जास्त आवडलं होतं. सगळ्या सोयी सुविधा इथं अगदी जवळ आहेत, कुठेही लांब जावं लागत नाही. त्यामुळं मला हे हवाच होता. आणि जेव्हापासून मला हे माहिती नव्हतं बरं का, की आता मी फ्लॅट नंबर वगैरे नाही सांगू शकत, पण अगदी फेस टू फेस हे 2 फ्लॅट होते. आणि मला माहित नव्हतं, मी फक्त त्या फ्लॅटकडे बघून म्हणायचे की जर हाच फ्लॅट असेल आणि हाच आपल्याला मिळाला तर किती बरं होईल. 11 दिवस पण नाही, तुम्हाला सांगते 7 ते 8 दिवस मी असं म्हटलं होतं नुसतं मनामध्ये. आणि नंतर जेव्हा मी बिल्डरकडे वगैरे गेले तेव्हा मला कळलं की हाच फ्लॅट, म्हणजे ज्याच्याबद्दल मी अफर्मेशन देत होते युनिवर्सकडे, इच्छा मागत होते, तोच फ्लॅट द्यायचा आहे. आणि त्यानंतर सुरू झाला तो सगळा कागदपत्र किंवा ॲडव्हान्स भरावे लागतात त्याचा खेळ. इतकं मला ह्या लोकांनी सोसायटीच्या जमवून घेतलं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आपली ओळख तर निघालीच, नो डाऊट, पण बाकी कागदपत्रांसाठी असेल, बँकेसाठी असेल, आपलं सिव्हिल स्कोर मी इतकं चांगलं ठेवलंय ना की मी वेळेला 2 घास कमी खाईन, पण मी कुणाचा हप्ता कधी चुकवत नाही. त्यामुळे सिव्हिल स्कोर माझा जबरदस्त होता आणि सगळं काम इतकं पुढं छान होत गेलं. पण तरी पण एक खास अमाऊंट मला एक 10 ते 11 दिवसात ॲडजस्ट करायची होती. आणि तेवढे पुरेसे पैसे माझ्याकडे तेव्हा नव्हते, कारण बाकीचे इकडे शिफ्टिंग वगैरे, सातारा, कोल्हापूर, त्यामुळं खूप पैसे खर्च झालेले होते. आणि मग मी अफर्मेशन द्यायला सुरुवात केली. 11 दिवसाचा एक रिच्युअल, म्हणजे एक अशी गोष्ट केली की ज्याच्यामुळं ते पण गोष्ट जुळून आली. डिपॉझिट देण्यासाठी एक थोडी अमाऊंट आधी द्यायची होती, 1 लाख, 1.25 लाख रुपये अमाऊंट आधी द्यायची होती.
आणि त्यासाठी मी कंटिन्यू सुरुवात केली आणि नंतर मग एक मी उपाय किंवा सेवा म्हणू शकता ती केली. प्रत्येक शुक्रवारपासून ही सेवा आपण चालू करू शकतो. मग तुम्ही व्हिडिओ कधीही बघा. शुक्रवारी सायंकाळी काय करायचं, पूजा तर आपली सकाळी झालेली असती. तुपाचा दिवा, उदबत्ती आणि गुलाबाचा धूप लावून बसायचं. माता लक्ष्मीला गजरा, गुलाबाचं फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर एक पांढरा कागद म्हणजे एक प्लेन कागद आणि हिरवा पेन आणि हळद इतकं घेऊन बसायचं. हळदीमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे पेस्ट करून घ्यायची आणि कागदावर सगळ्यात वरती स्वस्तिक काढायचं कशाने, हळदीने. त्याच्या खाली लिहायचं थँक्यू युनिवर्स, मला 1,00,000 रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले आहेत. ही इच्छा सलग 11 वेळा लिहून काढायची. किती वेळा? 11 वेळा. आणि लिहून झाल्यावर त्या कागद फोल्ड करून त्याच्यावरती पिवळ्या परत हळदीने ठिपका द्यायचा आणि मनामध्ये किमान एक 5 मिनिटं म्हणायचे की माझ्या अकाउंटला 1,00,000 रुपये जमा झालेले आहेत. थँक्यू 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 युनिवर्स. 1,00,000 जर तुमचं बजेट असेल तर तेवढंच म्हणा. उगाचच परीक्षा घ्यायची म्हणून 1,50,00,000 असं म्हणू नका. जे इम्पॉसिबल आहे ते इम्पॉसिबल आहे, पण जेवढी तुम्हाला अर्जंट मनी किंवा तुमचे अडकलेले हक्काचे पैसे यासाठी ही रेमेडी 1,00,000% काम करते. आणि तेच मी केलं. माझे बरेचसे पैसे अडकलेले होते, मला येणं होते, त्यासाठी मी इन्फॉर्मेशन दिली आणि माझी ती पूर्ण पण झाली. आणि काही पैसे तर मला अचानकपणे मिळाले, त्यातले थोडेफार 10-20 हजार रुपये, जे माझ्या डिक्शनरीत सुद्धा नव्हते की हे मला मिळणार आहेत. असं करून माझी केवळ 11 दिवसात इच्छा पूर्ण झाली. आता पूर्ण रिच्युअल सांगते तुम्हाला. सांगितल्याप्रमाणे 11 वेळा इच्छा लिहिली, वरती स्वस्तिक काढलं, कागद फोल्ड केला, त्याच्यावर एक ठिपका तुम्ही काढला. त्यानंतर कोणतीही माळ घ्या, माळ नसेल तरी चालेल. 11 माळी श्रीम ब्र जी किंवा ब्री जी. आता मागच्या वेळेस कन्फ्युजन झालं होतं, पण ब्र वर वेलांटी पण चालेल आणि नाही मारली तरी चालेल. श्रीम ब्रजी किंवा श्रीम ब्रिजी या मंत्राचा 1008 वेळा जप करायचा. इतका फास्ट होतो आणि मनामध्ये ते सतत आपल्या त्या 11 दिवसात विचार आले पाहिजेत की हो हे झालंय. होणारे पण नाही, झालंय म्हटलं पाहिजे तुम्ही. एकाही निगेटिव्ह व्यक्तीशी बोलायचं नाही, चिडायचं नाही, भांडायचं नाही, अपशब्द बोलायचे नाहीत. आपल्या रकमेवर काम करायचं आणि बघाल तुम्ही की 11 दिवसात तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसणार म्हणजे दिसणार. याची खात्री मी तुम्हाला देते, कारण तेवढी पॉवरफुल रेमेडी आहे. रोज ते कागद उघडायचा नाही, रोज 11 दिवस बसायचं. फक्त एक ठिपकावरनं हळदीचा तुम्ही त्याच्यावर लावायचा आणि 11 माळी जप करायचा. रोज उदबत्ती लावायची, रोज नैवेद्य दाखवायचा. फुटाणे, खडीसाखर, बुंदी, केळ, सफरचंद, जे काही खीर तुम्हाला जे वाटेल तो नैवेद्य दाखवायचा. 11 दिवसांनी काम जर पूर्ण झालं असेल, 100% होतच झालं असेल, तर माता लक्ष्मीला सांगायचं की मी ही सेवा म्हणून अजून काही दिवस करेन. आणि नसेल झालं तरी पुढे 11 दिवस हे कंटिन्यू ठेवायचं. काम होतच आहे ना, हे मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगू शकते. आणि काम झाल्यावर माता लक्ष्मीचे धन्यवाद, युनिवर्सचे धन्यवाद, ज्यांनी दिले आहेत तुम्हाला पैसे किंवा ज्यांच्याकडून आले आहेत, भले तुमचे असतील, त्यांचे धन्यवाद मानायला विसरायचं नाही. असा हा जो रिच्युअल आहे किंवा ही जी तुम्हाला विधी सांगितला हा खूप पॉवरफुल आहे. पण त्यासाठी अट एकच की तुमचं मन पण पॉझिटिव्ह पाहिजे. मनात जर तुमच्या या दिवसांमध्ये एकदा जरी शंका आली ना की हे कुठलं मिळतंय, आता झाले 10 दिवस, तर तो 10व्या दिवशी होणारा जी युनिवर्स कडून चमत्कार आहे तो पण राहून जाईल. म्हणून मन पॉझिटिव्ह. आता पैसा सोडून तुम्ही हा नोकरीसाठी, लग्नासाठी, मूल होण्यासाठी, बदलीसाठी, तुमचं जी काही इच्छा आहे त्या प्रत्येक इच्छेसाठी हा रिच्युअल तुम्ही करू शकता. रिच्युअल म्हणजे ही सेवा जी सांगितली ही तुम्ही करू शकता. तुम्हाला ह्याचे अपार लाभ होत ही स्वामींचरणी आणि माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.